लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. औरंगजेबाच्या कबरीचा संरक्षित दर्जा रद्द करण्यासाठी PLI दाखल, रतन लत यांचा दावा. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षित स्मारकांच्या यादीतून वगळण्याची आणि तिचा संरक्षित दर्जा रद्द करण्याची मागणी करणारी PLI ST क्रमांक 9197/2025 दाखल करणारे आपण पहिली व्यक्ती असल्याचा दावा रतन लत यांनी केला आहे. रतन लत यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करून औरंगजेबाच्या कबरीचे राष्ट्रीय महत्त्व संपुष्टात आले असल्याचं घोषित करावे आणि तिचा संरक्षित स्मारकाचा दर्जा रद्द करावा. यासोबतच त्यांनी या जागेच्या भवितव्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. माझे स्वप्न आहे की ही भूमी भारताच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या स्थळांमध्ये रूपांतरित व्हावी. येथे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना समर्पित ग्रंथालय उभारले जाऊ शकते किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या चिरकाल वारशाला समर्पित भव्य स्मारक उभारले जाऊ शकते, असंही त्यांनी म्हटलंय. पुढे बोलताना रतन लाथा यांनी राष्ट्रीय सन्मानाबाबत आपली भूमिका मांडली. राष्ट्रीय सन्मान यांचाच असतो ज्यांनी आपली राष्ट्राला प्रेरणा दिली आणि त्याचे संरक्षण केले. राष्ट्राला रक्तबंबाळ करणाऱ्यांचा सन्मान उचित नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान या मागणीमुळे ऐतिहासिक वारसा, पुरातत्वीय संरक्षण आणि सांस्कृतिक स्मृती याबाबत नव्यानं चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेकडे आणि संबंधित विभागांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलं आहे. इतिहास के सबसे क्रूर और अत्याचारी शासकों में से एक औरंगजेब का महिमा मंडन संपूर्ण भारतीय समाज के लिए बहुत अपमान की बात है. या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की ASIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. ज्या औरंगजेबाने भारतावर अन्याय केला आणि आक्रमक म्हणून भारतामध्ये आलेल्या या औरंगजेबाबाबत आपण कठोर अशी भूमिका घेत औरंगजेबाची कबर जी आहे ती पुरातत्व खात्याच्या यादीतून रद्द करण्यात यावी व त्याला संरक्षित खात्यातूनही रद्द करावं यादीतून, याबाबत आपण थेट याचिका दाखल केली. काय सांगाल? नमस्कार. मी औरंगजेबच्या कबर हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे आहेत. त्याचं जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने जो स्टेटस दिलेला आहे त्याला तो काढण्यात यावा आणि तो 50 वर्षापूर्वी दिलेला स्टेटस आहे काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये. आणि तो का दिला होता, कशासाठी दिला होता, का त्याला एवढं महत्व दिलं गेलं होतं, अजूनपर्यंत मला तरी काही ते लक्षात आलेलं नाही आणि बरेच लोकांना ते लक्षात आलेलं नाहीये. मला असं वाटतं का आपण सिक्युरिटीवरती पैसे वेस्ट करतोय, त्याऐवजी ती कबर काढून तिथं अब्दुल कलाम सर यांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी, ही माझी गव्हर्नमेंटनं नम्र विनंती आहे. याविषयी आपलं आता कोणत्या पायरीवर आहोत की काय स्टेटस नेमकं काय सांगाल? आम्ही 2025ला ही याचिका दाखल केलेली आहे आणि ती लवकरच बोर्डावरती येईल आणि आमचे सिनियर ॲडव्होकेट्स जे आहेत ते याचा युक्तिवाद करतील आणि कोर्टाला समजून आणि पटवून देण्याचा प्रयत्न करू आम्ही. का औरंगजेब बेसिकली आपल्या देशाचा नव्हता, लुटेरा होता. तो तुर्किस्तानच्या साईडने आलेला होता आणि त्यांनी भयंकर त्रास दिले. त्यांनी त्याच्या घरच्यांना सोडलं नाही. तर या माणसाच्या वरती आपण एवढा का खर्च करतोय, कशासाठी ठेवली आहे त्याची कबर, कशाला त्याला हे स्टेटस दिलेलं आहे?
नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.